माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम. जर श्रवण केले असेल तर लिहायला विसरू नका. जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढील भाग सुरू. जीवनाचा एक नेम लक्षात ठेवा. कोणता? तुम्ही संपन्न असावा, गरीब असा. रोज 6 ते 8 तास काम केल्याशिवाय जेवू नका. आळस हा मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठा शत्रू. आळशी माणसाला व्यवहार, परमार्थ दोन्ही गोष्टी साधत नाहीत. उद्यम हा मनुष्याचा खरा मित्र. म्हणून गुलाबराव महाराज म्हणतात, काही काम नसेल तर स्वतःच्या चपला पुसत बसा. आळशी माणूस स्वतःचे जीवन वाया घालवतो, इतरांना वाईट सवयी लावतो. म्हणून मनुष्य कामसू पाहिजे. माणसाने काहीतरी कार्य केले पाहिजे. फुकटचे खाणार नाही, स्वस्त बसणार नाही. तुम्हाला घराकरिता कमवण्याची आवश्यकता नसेल तर कमवू नका, पण समाजासाठी काम करा, परोपकार करा. शरीराला कामाची सवय लावा. धावावे लागते, घामाघूम व्हावे लागते. ताण, भूक, उपास, तापास याची सवय करावी लागते. त्यातूनच सर्व साधते. भगवान श्रीराम क्षत्रिय आहेत, म्हणून क्षत्र धर्माचे पालन करण्याकरिता ते मृगयेला जातात. या मृगयेमध्ये भगवान श्रीराम, निषादराज गुह या दोघांची मैत्री होते. आणि भगवंताचा एक स्वभाव आहे की कुणाशीही भगवंताची एकदा मैत्री झाली की तो कायमचाच भगवंताचा होतो. त्यामुळे भगवान निषादराज गुहावर अत्यंत प्रेम करतात. आता या अयोध्येचे राजकुमार आपल्या शहराच्या जवळ आले. असे जेव्हा लोकांनी गुहाला सांगितले तेव्हा गुहाने विचारले, तुम्हाला वेळ लागले आहे की काय? अयोध्येचा तो महान राजकुमार येथे कशाला येईल? गुहाने जेव्हा अधिक तपास केला तेव्हा लक्षात आले की अयोध्येत रामाचा राज्याभिषेक होणार होता, पण काहीतरी गडबड झाली आणि रामांना 14 वर्षासाठी वनवासात पाठवण्यात आले. सर्वप्रथम निषाद राजगुहाचा त्या बातमीवर विश्वास बसेना. जे ऐकले ते सत्य किंवा नाही. जर सत्य असेल तर त्यात माझे काय कर्तव्य असेल याचा विचार करीत निषादराज त्वरेने निघाला. निषादराज गुह सहकार्यांना म्हणाला, राजनीतीत केव्हा काय होईल ते सांगता येत नाही बरं का. भगवान एका वृक्षाखाली विराजमान आहे. निषादराज गुह तेथे पोचला. त्याच्यासोबत काही वृद्ध लोक होते. वाटाघाटी करण्याकरिता नुसत्या तरुणांनी जाऊ नये. तरुणांची डोके तरतरीत असली तरी फार परिपक्व नसतात. म्हणून भारतीय राजनीतीचा असा नियम आहे की वाटाघाटी करण्याकरिता काही वृद्ध सोबत असावेत. हुशारी वेगळी गोष्ट आहे आणि पक्वता एक वेगळी गोष्ट आहे. म्हणून कितीही हुशार झाला तरी तरुणावर विसंबून राहता कामा नये. तरुणांना पक्वता येणार ती कालक्रमानेच. भारतीय शिक्षणशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की 75% विद्या अभ्यासाने येऊ शकेल किंवा सत्संगतीने विद्वानांच्या संगतीत येऊ शकेल, पण काही विद्या फक्त अनुभवानेच येणार आहे. त्यासाठी परिपक्वता निर्माण व्हावी लागते. म्हणून तरुणांवर अनेक गोष्टी सोपविल्या तरी सर्वच सोपवू नयेत. निषादराज तरुण आहे, पण वृद्धाच्या सल्ल्याने चालणार आहे. म्हणून रामचंद्राशी बोलणी करण्यासाठी त्याने काही वृद्धांना सोबत घेतले. हा नुसता एका मित्राला भेटण्याकरिता निघालेला नाही. त्याला रामाशी विशिष्ट स्तरावर बोलणी करायची आहेत. त्याने बरोबर कंदमुळे, फळे, उपहार, भेटी या सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत. हे सारे नेण्यासाठी त्याच्याबरोबर सेवक आहे. निषादराज त्या ठिकाणी आला. भगवंताला साष्टांग वंदन करण्याकरिता वाकू लागला. भगवान एकदम उठले आणि उभे राहिले. या प्रसंगाने फार सुंदर वर्णन महर्षी वाल्मिकीने केले आहे. भगवंताने निषादराज गुहाला उठविले आणि अत्यंत प्रेमाने प्रगाढ आलिंगन दिले. भुजानाम सारुत्वानाभ्याम पीडयेन वाक्यम ब्रवीत. त्या निषादराजाने भगवंताचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला. स्वागतम ते महाबाहो तवेय माखिला मही. भगवान त्याला लिंगन देतात. गोस्वामी म्हणतात, सहज स्नेह विशद कुमाई. यातील एक एक शब्द महत्वाचा आहे. भगवंताचे प्रेम अत्यंत स्वाभाविक आहे. काही लोकांचे प्रेम नुसते दाखविण्यातले असते तर काही लोकांचे प्रेम सहज असते. त्यात लपवाछपी नसते, देखावा नसतो. हे प्रेम हा त्यांचा स्वभाव असतो. रामचंद्र सहज स्नेह वियोश असल्याने त्यांचे प्रेम लोकांच्या दिशेने वाहत राहते. भगवंताला त्यावरता येत नाही. देवालाही जरा लोकांचे वेळच आहे. गुहाला पाहिले. भगवान एकदम आनंदून गेले. अरे ये 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 असे म्हणत भगवंत त्याला जवळ बसवतात. त्याचा कुशल समाचार विचारतात.
घरातील लोकांच्या कुशालीची चौकशी करतात. ते प्रश्न ऐकून गुहाच्या नेत्रात अस्वस्थ रडली. भगवंताच्या वाटेली आलेली अयोध्यातील संकटाची स्थिती बघून सुद्धा उद्विग्न करून टाकणारी आहे. असे असताना महापुरुष माझे कुशल विचारताय. सामान्यतः आपण लोक काय करतो, आपण पहिल्यांदा आपले रडगाणे गातो. भगवंताला स्वतःचे रडगाणे गाण्याची सवय नाही. हा भगवंताच्या स्वभावातला पैलू आहे. घरी वडील अत्यवस्थ आहेत. आईची स्थिती काय असेल ठाऊक नाही. अयोध्येत काय हल्लकल्लोळ वाजला असेल कल्पना करता येत नाही. अशा बिकट परिस्थितीत आपले दुःख सांगत न बसता भगवान गुहाला त्यांचे कुशल विचारतात. निषादराज गुहे म्हणाला, रामा, आज आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये एक आकांक्षा घेऊन आलो आहे. हे रघुनंदा, बिल्लाच्या राज्यात तुझे स्वागत आहे. आम्ही सर्वांनी काय विचार केला ते तुला सांगतो. भगवान म्हणतात, अरे तू कसा आहेस ते हे तरी सांग. गो म्हणतो, सगळे ठीक आहे, पण आमच्या अंतःकरणाचा एक निश्चय झाला आहे की ते तुला सांगणे मला आवश्यक वाटते. निषाद राजगुहाने भगवंताला सरळ सरळ पहिलीच गोष्ट सांगून टाकली. रामा, एक अत्यंत विनम्र प्रार्थना करण्याकरिता आम्ही लोक आलो आहोत. तुझ्या अयोध्येचा राज्याभिषेक टळला हे आम्हाला आमचे सद्भाग्य वाटते. आज आम्ही तुझा राज्याभिषेक करायचा निश्चय करून आलोय. तू शृंगवेर राजाचा पुरचा राजा हो. तू शृंगवेरपुरचा राजा हो. आज तुझ्या या ठिकाणी राज्याभिषेक होईल. मी सर्वांची चर्चा केली आहे. आम्हा सर्वांचा निश्चय आहे की तू या वृद्धांना विचारू शकतोस. आजपासून मी तुझा सेवक, आम्ही तुझे प्रजाजन. यावरून लक्षात येते की रामाने या लोकांवर किती प्रेम केले असेल. महर्षी वाल्मिकी वर्णन करता की गो म्हणतात, रामा, ही संपूर्ण भूमी आज मी तुला अर्पण करतो. त्या कैकेयी मातेला धन्यवाद, कारण तिने अनमोल रत्न आमच्याकरिता इथे पाठवले. रामा, आज तुझ्या चरणाचे दर्शन झाले. जीवनात खरा आनंद कशाला म्हणतात तो मी आज उपभोगत आहे. तुझी पावले माझ्या गावाला कधी लागतील असे मला कधी सुद्धा वाटले नव्हते. हे कधी अपेक्षितही नव्हते. पण आमचे दैव थोर म्हणून तू आज या ठिकाणी आलास. आता माझी एक विनंती आहे, त्या राज्याभिषेकालाही अनुमती दे. दुसरा कोणी असतात तर त्याने लगेच शृंगवेरपूरला आपले मुख्य केंद्र बनवून अयोध्येस युद्ध करण्याची तयारी केली असती. पण भगवान श्रीरामचंद्राने उत्तर दिले, मित्रा, अरे राज्याभिषेकाची काय आवश्यकता आहे. 14 वर्षाकरिता वनवासाचे व्रत घेऊन मी निघालो आहे. आता कुठल्याही धातूच्या आसनावर बसणे नाही, कोणताही अलंकार धारण करणे नाही, 14 वर्षापर्यंत सामान्य वस्त्रही धारण करणे नाही, एकाही गावाच्या सीमेत मला प्रवेश करता येणार नाही. आता मला 14 वर्षापर्यंत अन्न ग्रहण करायचे नाही. निषादराज गो म्हणाला, त्याचा विचार आपण नंतर करू. आधी तूही थोडीशी फळे स्वीकार. भगवंताने काय उत्तर द्यावे. भगवंत म्हणतात, गुहा, माझ्या वनवासाच्या नियमामुळे तू आणलेली फळे सुद्धा मला ग्रहण करता येणार नाहीत. भगवंताने राज्य तर नाकारलेच, पण त्या गावात प्रवेश करणे सुद्धा नाकारले. गुहाने आणलेली फळे सुद्धा त्यांनी नाकारली. श्रीराम तपस्वी आहेत. तपस्व्याने दुसऱ्याच्या सेवेची अपेक्षा ठेवू नये. म्हणून राम म्हणतात, मित्रा, तू आणलेली फळे मला चालणार नाही, कारण दुसऱ्याची फळे स्वीकारायची नाही आमचे व्रत आहे. माझी फळे मी स्वतः आणीन किंवा माझ्या जन्मापासून माझी सेवा करणारा लक्ष्मण माझ्यासाठी फळे आणू शकेल. हे ऐकून सगळे भिल्ल अवाक होऊन बघत राहिले. निषादराज गुहाला अत्यंत वाईट वाटले. भगवंताच्या चरणी लोळून घेत म्हणाला, तुम्ही माझ्या गावात आलात, पण मला तुमच्या जीवात आतिथ्य करता येऊ नये अशा प्रकारचे नियम घेऊन आलात. मी तुमची कुठली सेवा करू शकत नाही. रामा, माझ्या हृदयाला किती यातना होत असतील याचा तुम्ही विचार करा. भगवंताने आधी गुहाला आलिंगन दिले, नंतर त्याच्या खांद्यावर हात ठेवून भगवान म्हणाले, गुहा, तुझ्या प्रेमाचा अधिक्षेप मी कधीच करू शकणार नाही, पण माझ्या व्रताचा विचार कर. तुझ्याकडून एक वस्तू मी घेऊ शकतो. अश्वानाम खादणे नार्थी. माझ्या घोड्याच्या चारा पाण्याची तू व्यवस्था कर. घोड्याकरता तू जे आणशील ते मी ग्रहण करेन. मला माझ्याकडून काहीच घेता येणार नाही. या वेळ पावेतो निषादराज गुहाचे सगळे बिल्ल मित्र एक एक करत तेथे येऊन पोहोचले. त्यांची गर्दी झाली. निषादराजाची पत्नी आली. तिने भगवती जानकीला अत्यंत आग्रहाने विनंती केली, हे गावात येत नाही तर निदान आपण तरी चला. भगवती जानकीने एकच उत्तर दिले, ज्या ठिकाणी प्रभूचे चरण तेथेच माझा निवास. या चरणापासून मी दूर जाऊ शकत नाही. जीवनात त्या सर्व गोष्टी मला आता वर्ज्य आहेत, ज्या यांना वर्ज्य आहेत. भारतीय परंपरेने पती आणि पत्नी अंतरंगात एक रूप व्हावे. बहिरंग देह दोन असले तरी अंतरंग प्राणाचे स्पंदन सारखे असावे. लग्न हे देहांचे मिलन नाही तर मनाची अथवा प्राणांची मिलन आहे. दोन कुटुंबियाचे मिलन आहे. त्यामुळे भगवती जानकी प्रभूंना सोडून कुठेही जाऊ शकत नाही.
सर्वांनी मिळून त्याच ठिकाणी भगवंताला व्यवस्थितपणे बसता येईल अशा प्रकारचे आसन तयार केले. संपूर्ण दिवस भगवंत निषाद राजाशी बोलत होते. भोवताली जमलेल्या सगळ्या भिल्लांबरोबर गप्पा मारत होते. रात्र झाली, आता तेथेच झोपायचे होते, कारण गावात जायचे नाही. इंगुडी वृक्षाखाली भगवान श्रीरामचंद्रा करता एक शय्या, नंतर थोड्या अंतरावर भगवती जानकी करता दुसरी शय्या भिल्लांनी तयार केली. भोवताली त्यांनी एक मोठे सुंदर कुंपण तयार केले. वनात आजूबाजूला सर्व भिल्ल वेगवेगळ्या जागी रात्रभर राखण करीत बसले. भगवंतापासून काही अंतरावर निषादराज गुह्य लक्ष्मण पहारा देत बसले. या ठिकाणी लक्ष्मणाने विषाद केल्याची नोंद वाल्मिकी रामायणामध्ये आहे. त्या रामचरितमानसमध्ये लक्ष्मणाने निषाद राजगुहाला दिव्य उपदेश केला आहे. दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी सत्य आहेत. या ठिकाणी हा भाग संपला. आता आपण पुढील भागात लक्ष्मणाचा गुहाचा उपदेश बघूया. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण केले तर लिहायला विसरू नका. जय श्रीराम.